कोरटकरांच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालेलो आहे की लगेचच्या लगेच त्यांना पकडलं गेलं पाहिजे, जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे. पण सरकारकडनं मुद्दामून त्यांना कुठेतरी पाठबळ दिलं जात आहे, त्यांना सहकार्य केलं जात आहे. आता कोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन नाकारलेला आहे. काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना माहित होतं की कोरटकर मुंबईमध्ये फिरत होते. या सगळ्या गोष्टी असताना, एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना, पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टीची ठेवत असेल तर कोरटकरला पकडणं हे सोपं नाही, पण त्याला इच्छाशक्ती लागेल. आणि ती इच्छाशक्ती या सरकारकडे नाही, कारण कोरटकर, सोलापूरकर हे खासमखास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे. म्हणून कुठेतरी त्या लोकांना पाठबळ दिलं जातंय. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे महामानवांचा कितीही अवमान या दोन तुकार लोकांनी केला, तरी सरकारमध्ये असणारे जे नेते आहेत ते याच लोकांना, या तुकार लोकांना पाठबळ देतात, असं दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल. एक तुम्ही समजून घ्या की जे आज सरकारमध्ये नेते ते भाषण करत असताना, नाहीतर निवेदन करत असताना काय म्हणतात की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी भाषणं त्या ठिकाणी करतात, नाहीतर वक्तव्य करतात, मीडियामध्ये जाऊन ते बोलतात. शिंदे साहेबांच्या पक्षाची लोक असू द्या, भाजपच्या पक्षाची असू द्या, म्हणजे जो तात्या विंचू सारखाचा तो प्रकार झाला की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतायत ते फक्त बाहुली आहे. पण त्या बाहुलीच्या मुखातून बोलणारं कोणतरी दुसरंच आहे सत्तेतलं, असं आपलं तिथं म्हणावं लागेल. म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी अडचणीत आहेत, कष्टकरी अडचणीत आहेत, युवा अडचणीत आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते, लोकांना हाताला काम, पोटाला अन्न नाही, आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या, त्याच्याबरोबर युवांपासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत. पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दामून औरंगजेबचा विषय त्या ठिकाणी काढला जातो. माझं एकच मत आहे की ज्या ज्या मागण्या सामान्य लोकांनी केल्यात, शेतकऱ्यांनी केल्यात, कष्टकरी युवांनी केलेल्या आहेत, आम्ही सामान्य लोकांच्या बाजूने ज्या मागण्या इथं अधिवेशनामध्ये केलेल्या आहेत, त्या सर्व मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल आणि लगेच लगेच पूर्ण करणार असाल तर कुठलीही कबर असू द्या ती काढायला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ.